राकेशला शुभमला जीवदान मिळाले. एक धावाले एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड 3 वरती. 3 धावा आल्या. 3 धावांनी आपण जर पाहिलं तर सुरुवात पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ग्राउंड एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलाय तर दुवर धावा 2 मिळतील. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. जाऊन पोहोचतोय तो 500 आकड्यावरती. 5 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 षटकांची ही मॅच पाहायला मिळते. पहिल्या 4 मधून आपण पाहिलं विठ्ठल रुक्मिणी रानवडी टीमने टॉप केले. त्याच्यानंतर काळकाई माना हळदुले टीमने टॉप केले. हा तिसरा पूल आहे. पहिली मॅच आडवा बॅटने खेळायचं होतं. बॉलने वळण घेतलं. यष्टीरक्षकाचा वेध. यष्टीरक्षकाला देखील बीट केलं. 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळेल. कल्पेश मांढरे यष्टांच्या मागे आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वधारते. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 6 धावा धावफलकावरती. नागेशदादा दरेकर यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती जास्त वळण घेतलं. बाहेर जास्त निघाला आणि पंचांनी सांगितलं की वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 7 या आकड्यावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती देसाई गावामध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. 7 या आकड्यावरती धावफलक. पहिलं अर्धशतक आपण पाहायला मिळालं प्रशांत कुमटेकरचं. त्याच्या बॅटमधून 55 धावा आल्या आणि हॅट्रिक देखील मयूर भोसलेची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. हा चेंडू देखील वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 1 ने वधारतोय. जाऊन पोहोचतोय तो 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे प्रेक्षक जुडलेत या वाहिनीवरती त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा आशिष नांदे. टप्पा मिळत नाहीये. या चेंडूला देखील हलक्यातनं बॅकफुटला जाऊन कट केलंय. तिकडे 1च धाव. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढची मॅच राधाकृष्ण कोतवाल ब विरुद्ध भैरवनाथ देवळे अ अशी मॅच पाहायला मिळेल. स्विच हिट करायचा होता. फटका फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव स्वरूपाचा षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्त एकेरी धावफलकावरती धावा आहेत त्या 9. या ऐकूया डीजेचं संगीत. प्रेक्षक आमचे पाहत होते. 1200 प्रेक्षक मात्र युट्यूबला दररोज ती स्पर्धा पाहत होते. त्या सर्वांचा आभार व्यक्त करू. कल्पेश मांढरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. कल्पेश मांढरे PTPL च्या स्पर्धामध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. 67 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. तो आलाय गोलंदाजी मार्कवरती. चेंडूने जास्त वळण घेतलंय. बाहेर निघाला. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती. धावफलक जर पाहिला तर 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळालाय. हा बॉलने आता मात्र पॅडल स्वीप करायचं होतं. तिकडे बॅट अँड पॅड मधून खेळा. 1 धाव आली. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय. 5 चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिली जोडी राकेश आणि शुभम. हा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण घेतलं. बाहेर निघाला. फलंदाजाची फिरकी. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. ही खासियत आहे गोलंदाज कल्पेश मांढरेची. हातभर चेंडू तो वळवतो.
अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी तो नेहमीच करत आलाय. चांगल्या दर्जाचा क्रिकेट तो खेळत आलाय. गाव टू गावच्या स्पर्धेमध्ये पोलादपूर 11 या टीम मधून देखील सातत्याने पाहायला मिळतो. त्या बॉलवरती फटका, ओव्हर पिच बॉल होता त्याच्यावरती फटका एक्स्ट्रा कव्हरला. तिकडून बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील. बॅकअप चांगलं पाहायला मिळालंय. 2 धावा आल्या दुहेरीच्या मदतीने. स्कोर कार्ड पुढे गेला, जाऊन पोहोचला तो 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. अभूतपूर्व 16 PTPL तिसऱ्याच आपण पाहिला. आणि त्याच्यानंतर लगेचच एक मोठी स्पर्धा रॉयल चषक 2024 नागेशदादा दरेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. 16 संघ या स्पर्धेमध्ये. या बॉलवरती प्लेड ऑन, त्रिफळाची मधली यष्टी वाकवली आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद. शुभम बाद झालाय. शुभमच्या बॅट मधून धावा आल्या त्या 4. त्याने बॉल फेस केले 6 बॉल मध्ये 4 धावा त्याने बनवल्या. त्यांनी माघारी परतलाय. कल्पेश मांढरेला यश मिळाले. धावसंख्या 14 वरती 1. 14ला एक खेळाडू बाद झालाय. भैरवनाथ देवळे ब टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती देखील फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचू शकला नाहीये. प्रयत्न तर चांगले केले होते परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये. 2 धावा आल्या दुहेरीच्या मदतीने. स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. 16 धावा धावफलकावरती. स्विच हिट पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. बॉल अडवलाय, बॉल फेकलाय. 1 धाव तर आली आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावा ज्या मात्र 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या. एकही मोठा फटका अद्यापही आला नाही. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 1 बाद 17 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा ज्या पाहायला मिळाल्या होत्या 9 धावा. या दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8. 4 षटकांची ही देखील मॅच. नेक्स्ट मॅच राधाकृष्ण कोतवाल ब विरुद्ध भैरवनाथ देवळे अ. टॉस साठी आपण सज्ज राहायचे. दोन्ही कर्णधार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. 1 बाद 17. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सचिन. त्या बॉलवरती फटका लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आशिष नांदेचे. चांगला बॉल अडवला. चांगली फेकी देखील सुरेखरित्या राहिली. केवळ धाव मिळेल ती 1. अक्षय आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. फुलटॉस बॉल वेस्ट साइडचा नो बॉल आणि बॉल फाईन लेगला 4 धावांसाठी चौकार. T23 23 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकामध्ये 17 होता. या षटकामध्ये धावा अवंदर स्वरूपाच्या पाहायला मिळाल्या. कल्पेश मांढरे ज्या ज्या वेळेला मुंबई स्पर्धा असतात असा एकमेव खेळाडू आहे की तो एकटा गावावरून मात्र या ठिकाणी येत असतो. या चेंडूवरती फटका फसलाय तिकडे लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्याकडून देखील चुकी. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार.
बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर देखील चौकार फ्री हिटच्या बॉलवरती खेळला. राकेशच्या बॅटमधून धावा येत आहेत. तो धावा जमवण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक बॉल अडवलाय. चांगला बॉल स्टॉप केलाय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 28 आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड. एक खेळाडू बाद झाल्यानंतर राकेश आणि अक्षय यांनी सूत्र हातामध्ये घेतले. चांगली सुरुवात राकेशने करून दिली होती, परंतु शुभम बाद झाला 4 धावर काढून. बॅटची लिडिंग एच आणि तिकडे यष्ट्यांच्या मागे चांगला झेल. फलंदाज बाद. ला 2 बाद ही स्थिती पाहायला मिळते भैरवनाथ देवळे ब टीमची. आणि अक्षय बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर तानाजीची मॅच विनिंग पारी आम्हाला आठवते. ज्यावेळेला विभागाची मॅच होती, सावित्री विभाग, त्यावेळेला तानाजी बॅटिंग करत होते आणि संघाला चौकार मारून विजय मिळवून दिला होता. इकडे मात्र चुकी झाली आहे. बॉल थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय, वेगाने जाईल, परंतु पाहूया तिकडे बॉल तर स्टॉप केलाय का, पंचांचा इशारा येईल. लेग बाईटच्या रूपामध्ये या धावा आल्या 3च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आता 31 वरती. 31 31 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. कापडे विभाग प्रीमियर लीग म्हटलं की प्रथमेश बऱ्याच गोष्टी आठवणीत येतात. ऑन साइडला हुक केलाय, चांगला फटका, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार. कोतवाल संघाचा कर्णधार या ठिकाणी दाखल झालाय. शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती प्रशांत जाधव बाळा. सडवली संघाचा तारणहार. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या वेळेला या खेळाडूची कामगिरी दमदार राहिले. या वर्षीच्या पीटीपीएलच्या हंगामध्ये रुद्रांश इलेव्हन साखर या संघाचं नेतृत्व करत होता. चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. प्रशांत आलाय गोलंदाजी मार्क वरती उर्फ बाळा. शेवटचे 6 बॉल घेऊन गोलंदाजीसाठी. हा बॉल पहिलाच बॉल वळवलाय, हलकस वळण घेतलं, कमी गतीने टाकला. फलंदाज बाद होईल. फलंदाज बॉल. अशा धावा पूर्ण केल्या जाऊ शकतात, अशा धावा दिल्या जाऊ शकतात, याची नोंद घ्या. धाव मिळेल, धाव मिळणार नाही. खेळाडू बाद होईल धावबाच्या रूपामध्ये. तानाजी बाद झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 4थं षटक घेऊन आला प्रशांत जाधव बाळा. पहिल्याच बॉलवरती धावबाची विकेट मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील चांगला आहे. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला गेलाय. धाव मिळेल ती एक धाव आली आहे. 38 वरती धाव फलक 38. 38 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे
काही चेंडूंचा खेळ शिल्लक. हा बॉल देखील हलकं वळण निघलं. गुडलिन स्पॉट वरतून टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे धावबादच्या रूपामध्ये परतावला गेला. आता राकेश बाद होऊन पडतील तंबूच्या दिशेने. खेळाडू बाद. हा बॉल देखील चांगला आहे. विजय तळेकर पहा, जेवणाची भूमिका ते पार पाडतायत, परंतु त्यांच्यासोबत एक छोटासा मुलगा आहे. तो डीजे वरती नाचतोय. तो देखील आनंद घेतोय या स्पर्धेचा. या बॉलवरती देखील रन मिळणार नाही. विकेट मिळेल. चांगली गोलंदाजी. आणखीन एक खेळाडू बाद. 3 विकेट या षटकामध्ये आल्यात. केवळ एकच धाव खर्च केली आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी. ज्याप्रमाणे म्हटलं होतं की तारणहार संघाचा, सडवली गावाचा, सडवली संघाचा तारणहार प्रशांत जाधव बाळा. केवळ एक धाव. हा बॉल देखील वळवलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा. हा चेंडू शेवटचा डॉट बॉल देखील आलाय. केवळ एक धाव आली आणि 3 विकेट देखील. प्रशांत जाधवची एक चांगली कामगिरी. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 38. विजयासाठी बनवायचे त्या 39 धावा सडवली टीमला. चला टॉस आपण करूया. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. रेवडी कोतवाल आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ देवळे चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. महेंद्र यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि पाहूया काय गिफ्ट दिली जाते आपल्या टीमला. संघाचे कर्णधार
मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल आणि 39. प्रशांत जाधव आणि त्याच्या बरोबर कल्पेश मांढरे. हे टी शर्ट आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेत. मंगल पुरोहित साहेब आणि संतोष अटक साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून हे आकर्षक टी शर्ट या स्पर्धेला 16 संघांना जे लाभलेत त्यांचे देखील आभार व्यक्त करू. या स्पर्धेसाठी SK ब्रँड, सिक्सर, KP स्पोर्ट्स, AT स्पोर्ट्स, मॅच टाइम, मयूर स्पोर्ट्स यांचे देखील आभार व्यक्त करू. तसेच या स्पर्धेसाठी कार्सपा यांच्याकडून आकर्षक कॅप मयूर स्पोर्ट्सची दिली जाते. तसेच सनग्लासेस गॉगल जे मॅन ऑफ द मॅच साठी दिले जात आहेत. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोख रक्कम 22,222 व आकर्षक चषक रॉयल चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 11,111 व रॉयल चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर असे अनेक भरघोस बक्षीस दिली जाणार आहेत. पराभूत संघाने देखील एक आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून तीनही पंच सचिन सावंत, संजय मयेकर, स्वप्नील पाटील हे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये गणेश केसरकर यांचा आवाज, जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. tenniscricket.in वरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रशांत जाधव स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश मांढरे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिलं षटक घेऊन जो दाखल झालाय. गणेश 39 धावांचा पाठलाग, 24 बॉल आणि 39 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये. 9.75च्या सरासरीने धावसंख्या बनवायची. पहिल्याच बॉल वरती फटका खेळाय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. झेलची संधी होती तिकडे मात्र झेल निसटलाय. प्रयत्न केले होते, धाव मिळाली ती एक. प्रयत्न तर मात्र चांगले राहिले तिकडे. झेल हातामध्ये होता तो निसटला. धरणीला दान केलाय. जीवदान मिळाले प्रशांत जाधव बाळा याला. सेकंड वरती कल्पेश मांढरे. हा बॉल चांगला आहे. गुडले स्पॉट वरतून खाली राहिला. बॅटरी बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपले इरादे मात्र स्पष्ट करतोय गोलंदाज गणेश. दुसरा चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा. इथं मात्र बॅटच्या खालच्या टोला लागला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल दिलं आणि फलंदाज क्रमांक पहिला कल्पेश मांढरे 0 वरती बाद. वरती बाद झालाय. धावसंख्या 1. 3 बॉल आणि 1 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकलाय पुढच्या मॅच साठी भैरवनाथ देवळे टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शून्यावरती बाद झालाय कल्पेश मांढरे. त्याची तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आशिष नांदे जो नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती आशिष नांदे. 39 धावांचा पाठलाग चालू आहे. पहिल्या 3 बॉलवरती धाव आली. एक विकेट गमावली आहे सडवली संघाने. आता इथून पुढे कसं कमबॅक केलं जाते पाहणं महत्वाचं असेल. दिलदास डीजे आणि डेकोरेटर यांचे देखील आभार. आजच्या दिवसामध्ये त्यांचे देखील त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं कामकाज पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. देसाई गावामध्ये एक भव्य दिव्य असं सुसज्ज असं मैदान आणि आपल्या पोलादपूर तालुक्याच्या बऱ्याच स्पर्धा या मैदानामध्ये पार पडताना पाहायला मिळाल्या. पहिली स्पर्धा विजय तळेकर यांच्या माध्यमातून ब्रदर चषक आयोजित केला होता. स्वर्गीय अरुण गोळे यांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा पाहायला मिळाली होती. पहिल्याच बॉलवरती आशिष नांदे आपले इरादे स्पष्ट करतोय. बॉलला पाठवतोय मिड
5 धावांची आवश्यकता विजयासाठी. त्या बॉलला सन्मान दिलाय, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला, तिकडे देखील मिस फिल्डिंग. धाव मिळेल ती केवळ 1. 4 ची आवश्यकता इथून पुढे विजयासाठी. विजयाच्या समीक मात्र पोहोचलाय सडवली संघ. पुढच्या मॅचसाठी सज्ज राहायचंय. टॉस जिंकल्यानंतर भैरवनाथ देवळे टीमने फिल्डिंग घेतली आहे. मॅच संपली तर लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आणि बॅटिंगसाठी राधाकृष्ण कोतवाल ब ही टीम जाताना पाहायला मिळेल. 4 धावांची अद्याप आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली होती. कल्पेश मांढरे 0वरती बाद झाला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करता आलं नाही भैरवनाथ देवळे ब टीमला. मोठा फटका खेळू शकले नाहीये, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. 4 ची आवश्यकता. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 इथून पुढे अजूनही बनवायच्यात. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केलंय टीम चढवलीने आणि चांगली कामगिरी प्रशांत जाधव बाळाची आजच्या दिवसात या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी करत असताना केवळ 1 धाव दिली आहे, 3 विकेट मिळवल्यात आणि बॅटिंग देखील तो चांगली करतोय. हा देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचा डॉट. 12 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 4 ची आवश्यकता. पुढची मॅच राधाकृष्ण कोतवाल विरुद्ध भैरवनाथ देवळे अशी मॅच पाहायला मिळेल. आनंदनगर पोलादपूर विरुद्ध काळकाई केवनाळे. मागे जाता दरेकर विरुद्ध पळचिल अ हा शेवटचा पूल. 12 बॉल 4 ची आवश्यकता. गोलंदाज समीर पवार गोलंदाजी मार्कवरती. सॅम गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 4 ची आवश्यकता. या चेंडूला ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतोय. मिस फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. विजयी फटका. प्रशांतच्या बॅट मधून चौकार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कल्पेश प्रशांत जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्या प्रशांत मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. मी राजेदादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊयात. बॉडी स्प्रे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक आकर्षक मयूर स्पोर्ट्सची कॅप आणि गॉगल जो दिला जाईल. प्रशांत जाधव या